नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी या शैक्षणिक युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत घेतली गेलेली संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 सन 2023-24 इयत्ता 6वी विषय गणित माध्यम मराठी अचूक उत्तरे आणि स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेला आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही ई स्टडी या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, समोरच्या बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून घेऊया। प्रश्नपत्रिका ही एकूण 50 गुणांची असणार आहे। त्यामध्ये 10 गुण हे तोंडी आणि प्रात्यक्षिक साठी असणार आहेत आणि 40 गुण हे लेखी चाचणीसाठी असणार आहेत। चला तर 40 गुणांची लेखी चाचणी कशी सोडवायची तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। लेखी चाचणी सूचना दिलेल्या आहेत। सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडव। बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तरांचा पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीमध्ये लिही। प्रश्न दुसरा, सूचनेनुसार प्रश्न सोडव। प्रश्न पहिला हा तोंडी आणि प्रात्यक्षिक साठी असणार आहे। आकडा संख्या अंकातली दिलेली संख्या आपल्याला अंकामध्ये लिहायची आहे। 6,17,837। आता 6 लक्ष म्हणजे ही संख्या 6 अंकी आहे। पहा 6,17,837 या पद्धतीने ही संख्या अंकामध्ये लिहायची आहे। दुसरा प्रश्न पहा, ब संख्या अक्षरात लिही। संख्या दिलेली आहे आपल्याला एकूण 6 अंकी। 6 अंकी म्हणजे सुरुवात आपली लक्ष किंवा लाखने होणार आहे। पहिला अंक 3 आहे, 3 लाख। पुढचा गट हा 10,000चा असणार आहे। या ठिकाणी 70 दिलेला आहे, त्यामुळे 70,000 आणि शेवटचा गट 963। या पद्धतीने दिलेली संख्या अक्षरामध्ये लिहायची आहे। पुढचा प्रश्न पाहूया। संख्या विस्तारित रूपात लिही। आता आपल्याला संख्या दिलेली आहे 64,089। आता ही संख्या आपल्याला विस्तारात लिहायची, विस्तारित रूपामध्ये लिहायची आहे। आता ही संख्या 5 अंकी आहे। सुरुवातीचा अंक 6 आहे। 6 हे 10,000 स्थानावर आहेत, त्यामुळे त्याची स्थानिक किंमत असणार आहे 60,000। त्यानंतर पुढचा अंक आहे 4 हे 1000 स्थानावर आहेत, त्यामुळे त्याची किंमत असणार आहे 4,000। त्यानंतर 0 हे शतक स्थानावर आहे। 0 हे शतक म्हणजे 0। त्यानंतर 8 हे दशक स्थानावर आहेत। 8 दशक 80 आणि 9 हे एकक स्थानावर आहेत, त्यामुळे त्याची किंमत असणार आहे 1। या पद्धतीने दिलेली संख्या विस्तारित रूपात म्हणजेच स्थानिक किमतीच्या बेरजेच्या रूपात लिहायची आहे। पुढचा प्रश्न पहा, आकडा 52,716 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत लिही। आता 52,716 या अंकामध्ये 2 हा जो अंक आहे तो 1000 स्थानावर आहे, त्यामुळे 2 ने 1000 ला गुणायचं आहे। त्याची किंमत येते 2000। मग चौकटीमध्ये आपल्याला या ठिकाणी 2000 उत्तर लिहायचं आहे। पुढील प्रश्न पाहूया। शाळेसाठी 52,410 किमतीचा संगणक व 38,625 किमतीचा प्रोजेक्टर खरेदी केला तर दुकानदारास एकूण किती रुपये द्यावे लागतील? आता 2 वस्तू खरेदी केलेली आहेत पहा, संगणक आणि प्रोजेक्टर। संगणकाची किंमत आहे पहा 52,410 आणि प्रोजेक्टरची किंमत आहे 38,625। तर आपल्याला यांची बेरीज करावी लागणार आहे। बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळून जाईल। 0 अधिक 5 5, 1 अधिक 2 3, 4 अधिक 6 10, हाताला 1, 8 अधिक 2 10 आणि 1 11, हाताला 1, 5 अधिक 3 8 अधिक 1 9। तर उत्तर आलेलं आहे 91,035। तर खाली वाक्यामध्ये लिहायचं, दुकानदारास एकूण 91,035 रुपये द्यावे लागतील। पुढचा प्रश्न पहा, लोकसहभागातून 2,50,000 एवढी रक्कम जमा करण्याचे ठरवले होते, प्रत्यक्षात
2,72,850 एवढी रक्कम जमा झाली तर किती रक्कम जास्त जमा झाली? आता जास्तीची रक्कम जमा झालेली आहे ते आपल्याला किती जास्त जमा झालेली आहे ते वजाबाकी करून हे उदाहरण सोडवावं लागणार आहे. पहा, आता प्रत्यक्षात जास्तीची रक्कम आहे त्यामुळे ती मोठी संख्या आहे 2,72,850 आणि जमा करावयाची जी रक्कम होती 2,50,000. आता यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला जास्तीची रक्कम मिळून जाईल. शून्यातून शून्य शून्य, 5 मधून शून्य 5, 8तून शून्य गेले 8, 2 मधून शून्य 2, 7 मधून 5 गेले 2 राहिले आणि 2 मधून 2 गेला 0. तर उत्तर आलेले आपलं 22,850 रुपये ही रक्कम जास्त जमा झाली असं वाक्यामध्ये लिहायचे. या पद्धतीने लेखी प्रश्न सोडवायचे आहेत. पुढील प्रश्न पाहूया. गुणाकार कर. आपल्याला संख्या दिलेली 609 गुणिले 75. आता 609 ही 3 अंकी संख्या आहे आणि 75 ही 2 अंकी आहे आणि आपल्याला गुणाकार करायचा आहे. सुरुवातीला काय करू आपण 5 ने वरच्या संख्येला गुणून घेऊया. 5 9 45 हातचे आले 4, 5 0 0 0 अधिक 4 4, 5 30. आता आपल्याला 5 ने गुणल्यानंतर हे उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय 7 ने गुणायचे. 7 हे दशक स्थानी आहेत. 70 ने गुणायचे म्हणून आपण काय करतो 1 0 मांडून ठेवतो. 7 9 63 हातचे आले 6, 7 0 0 0 अधिक 6 6, 7 सकून 42. आता ही यांची बेरीज करून घ्यायची. 5 अधिक 0 5, 4 अधिक 3 7, 0 अधिक 6 6, 3 अधिक 2 5, 4 जसेच्या तसे 45,675 हा आपला गुणाकार आलेला आहे. 45,675 एक गुणासाठी हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे भागाकार कर. आपल्याला आता भागाकार करायचा आहे. 9,279 भागिले 9. सुरुवातीला काय करू आपण भाज्य लिहून घेऊ. 9,279 भागिले 9. आता 9च्या पाड्याने आपल्याला भाग द्यावा लागणार आहे. पहिली संख्या 9 आहे. 9 1 9चा भाग जाईल. 9 मधून 9 गेला 0 राहिला. वरचे 2 खाली आणले. आता 9 ने 2 ला भाग जाणार नाही कारण 9 हे 9 पेक्षा 2 लहान आहेत. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शून्याचा भाग द्यावा लागेल. 9 0 0. 2 मधून 0 गेला 2 राहिला. वरचे 7 खाली आणले. संख्या तयार झाली 27. 9च्या पाड्यामध्ये 9 त्रिक 27 आहेत. 27 मधून 27 गेले राहिले 0. वरचा 9 खाली आणला. 9 1 9चा भाग दिला. बाकी राहिली 0. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे भागाकार 1031 आणि बाकी 0 राहिलेली. या पद्धतीने भागाकाराची क्रिया करून घ्यायची आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. आकृतीचे निरीक्षण कर व प्रश्नांची उत्तरे लिही. आकडा गुण आहे 3. एकरेषीय बिंदूंची नावे लिही. आता एकरेषीय बिंदूंची नावे लिहिताना आता काय करायचं आपल्याला जे बिंदू एकाच रेषेवर असतात त्यांना आपण एकरेषीय बिंदू म्हणतो. आता भरपूर एकरेषीय बिंदू आहेत. आपण एक उदाहरण पाहूया. आता ही रेषा आहे AB. AB या रेषेवर A, M, O आणि B हे 4 बिंदू एकाच रेषेवर आहेत. त्यामुळे हे एकरेषीय बिंदू आहेत. बिंदू A, बिंदू M, बिंदू O आणि बिंदू B हे एकरेषीय बिंदू आहेत. याशिवाय आणखीन इतरही बिंदू आहेत. बिंदू C, बिंदू N आणि बिंदू D हा गट हा एकाच रेषेवर आहे. त्यानंतर बिंदू G, बिंदू M, बिंदू N, बिंदू H हे सुद्धा 4 बिंदू एकाच रेषेवर आहेत. त्यानंतर बिंदू F, बिंदू O, बिंदू N आणि बिंदू E हे सुद्धा एका रेषेवर आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला एकूण 4 गट लिहिता येतील. विद्यार्थ्याने कोणताही एक गट लिहिल्यानंतर तुम्हाला पूर्ण गुण मिळतील. पुढचा प्रश्न पाहूया. समांतर रेषेची जोडी लिही. आता समांतर रेषा म्हणजे पॅरेलल लाईन.
आता पॅरेलल लाईन आपल्याला त्याची पेअर्स लिहायची म्हणजे जोडी लिहायची. पहा पॅरेलल लाईन जे आहेत रेषा ए बी आणि रेषा सी डी या दोन्ही एकमेकांपासून समान अंतरावर आहेत, त्यामुळे ही जोडी जी आहे ती समांतर रेषेची जोडी आहे. आपण या ठिकाणी लिहू शकता रेषा ए बी आणि रेषा सी डी हे समांतर रेषेची जोडी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. क आकडा 12 असत्य विधानांच्या पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिही. आता आपल्याला या आकृतीच्या निरीक्षणावरून असत्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. बिंदू एम, बिंदू डी आणि बिंदू एफ हे नैकरेषीय बिंदू आहेत. आता नैकरेषीय बिंदू म्हणजे काय, ते एकाच रेषेवर नसतात. आता बिंदू एम कुठे पहा, बिंदू एम, बिंदू डी आणि बिंदू एफ पहा हे एकाच रेषेवर नाहीत, त्यामुळे हे नैकरेषीय बिंदू आहेत, त्यामुळे हे विधान सत्य आहे. दुसरं विधान पहा, बिंदू एन हा संपात बिंदू आहे. आता बिंदू एन कुठे पहा, या ठिकाणी आहे. बिंदू एन हा संपात बिंदू आहे. संपात बिंदू पहा म्हणजे त्या बिंदूमधून दोनपेक्षा जास्त रेषा गेलेल्या आहेत, त्यामुळे हा संपात बिंदू आहे. हे सुद्धा विधान सत्य आहे. त्यानंतर तिसरं विधान पाहूया. किरण एम ओ, किरण एम ओ आणि किरण एम बी, एम ओ आणि एम बी, एम ओ आणि एम बी हे एकच किरण आहेत. हे बरोबर आहे, हे सुद्धा विधान, कारण हे एकच आहे. आता शेवटचं विधान असत्य असणार आहे. बिंदू एम हा संपात बिंदू आहे. बिंदू एम या ठिकाणी आहे, संपात बिंदू नाही, कारण त्याला फक्त दोनच रेषेने छेदलेला आहे, त्यामुळे बिंदू एम हा संपात बिंदू नसून छेदन बिंदू आहे, त्यामुळे हे विधान असत्य आहे. पर्याय क्रमांक 4 चौकटीमध्ये पर्याय क्रमांक 4 हा नोंदवायचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 खाली दिलेली उदाहरणे सोडव. पहिला आकडा पहा, 12 अधिक ऋण 9. पहा आता ही पूर्णांक संख्यांची बेरीज आहे. 12 ही धन पूर्णांक आहे आणि 9 ही ऋण पूर्णांक आहे. एक धन आणि एक ऋण असेल तर त्यातला फरक काढायचा. 12 मधून 9 गेले, 3 राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह धन, त्यामुळे उत्तर आलेलं आहे धन 3. दुसरा प्रश्न पाहूया. 7 अधिक डॅश बरोबर 5. 7 मध्ये किती मिळवल्यानंतर 5 उत्तर येईल. पहा आता पहा बेरीज आहे म्हणजे फरक पाहिजे आपल्याला. 7 मधून 2 कमी केले म्हणजे त्याला आपल्याला ऋण चिन्ह द्यावे लागेल. 7 वजा 2, 7 अधिक ऋण 2 बरोबर 5. तिसरा प्रश्न पहा. 10 वजा डॅश बरोबर 14. म्हणजे 10तून किती कमी केल्यानंतर 14 होतील. तसं पाहिलं तर 10 ही लहान संख्या आहे 14 पेक्षा, त्यामुळे आपल्याला वजा करायची संख्या जी असणार आहे ते आपल्याला 10 अधिक 4 म्हणजे ऋण 4 करावं लागणार आहे. ऋण 4 त्यात ऍड केले, वजा केले तर उत्तर 14 येईल. आता इथं 9 वजा ऋण 3. आता वजा वजा या ठिकाणी धन होणार म्हणजे 9 अधिक 3 बरोबर 12. या पद्धतीने उदाहरणं सोडवायची आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 खाली दिलेली उदाहरणे सोडव. त्याच्यामध्ये अ आकडा पहा, 9/11 भागिले 3/5. आता या ठिकाणी भागाकाराची क्रिया करायची. 9/11 या अपूर्णांकाला 3/5 ने भागलेला आहे. आता भागाकाराचं जर उदाहरण असेल तर आपल्याला ते चिन्ह बदलून गुणाकार व्यस्त घ्यावा लागणार आहे. म्हणजे भागाकाराचं चिन्ह काढून टाकायचंय, तिथे गुणाकाराचं टाकायचंय आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त घ्यायचा. 3/5चा गुणाकार व्यस्त आहे 5/3. म्हणजे थोडक्यात छेदाची आणि अंशाची काय करायचे, आदला बदल करायची. आणि हा गुणाकार करताना अंशाने अंशाला गुणायचं, छेदाने छेदाला गुणायचं. म्हणजे 9 गुणिले 5 हे अंशस्थानी येतील आणि 11 गुणिले 3 हे छेदामध्ये येतील. आता या ठिकाणी भाग जाते का पहा, 3 ने भाग जाईल. 3 1 3, 3 3 9. आता 5 ही मूळ संख्या आहे, 11 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे याला भाग जाणार नाही. 3 5 15 यांचा गुणाकार करून घ्या. 3 आणि 5, 3 5 15 आणि छेदामध्ये 11. म्हणजे उत्तर आलेलं आहे तुमचं 15/11. या पद्धतीने काय करायचं आहे, अपूर्णांकाचा भागाकार करायचा आहे. पुढील प्रश्न पाहूया. ब आकडा,
एका पुस्तकात 63 पाने आहेत. एक पुस्तक जे आहे 63 पानाचं आहे. आदितीने या पुस्तकाचा 5/9 भाग इतकी पाने वाचली तर आदितीने एकूण किती पाने वाचली? एकूण पुस्तकाची पाने आहेत 63 आणि 63 पैकी आदितीने वाचलेले पुस्तकांचा भाग जो आहे 5/9 म्हणजे काय करायचा? त्यांचा गुणाकार करायचा. 63 ला 5/9 ने गुणायचे. आता इकडे केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळून जाईल. गुणाकार करताना पूर्णांकाने अपूर्णांकाला गुणताना अंशाने अंशाला गुणायचं. याचा छेद 1 आहे, त्यामुळे गुणाकार येईल 63 गुणिले 5 आणि छेदामध्ये 9. आता इकडे केली आपण 9 ने 5 ला भाग जाणार नाही, 9 ने 63 ला भाग जाईल. 9 1 9, 9 7 63. या ठिकाणी 7 आणि 5 शिल्लक राहिला. 7 गुणिले 5 बरोबर 35. म्हणजेच आदितीने 63 पानापैकी 35 पाने वाचलेली आहेत. या पद्धतीने ही क्रिया करून उदाहरण सोडवायचं आहे. 6 नंबरचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6 पाहूया. खाली दिलेली उदाहरणे सोडव. गुण आहेत 4. त्यामध्ये अ आकडा. शिवांशने वस्तू भांडार मधून पुढील शैक्षणिक साहित्यांचा प्रत्येकी 1 नग खरेदी केला. 1 नग म्हणजे एक वस्तू. त्यावरून बिल तयार करायचं आहे. आता बिल तयार करण्यासाठी आपल्याला ही माहिती दिलेली, त्याच्यावरून बिल तयार करायचं आहे. वस्तू भांडार ही पावती आहे. वस्तू आपल्याला दिलेल्या आहेत पेन्सिल, खोडरबर, पेन आणि वही. बिल क्रमांक, नाव टाकलेले, दिनांक दिलेले. आता आपल्याला फक्त रिकाम्या जागा भरायच्या. एक पेन्सिल आपल्याला एक दिलेली 3 रुपये 50 पैसे म्हणजे 3.5 रुपये. आता खोडरबरची किंमत दिलेली 6.5 रुपये. वस्तू एकच आहे म्हणजे 1 नग आहे आणि 6.5 रुपये म्हणजे 6 रुपये 50 पैसे. तिसरी वस्तू आहे पेन 9.25 रुपये. 9.25 रुपये म्हणजे 9 रुपये 25 पैसे. आणि वही आहे 15 रुपये 25 पैसे. 1 नग 15 रुपये 25 पैसे. आणि एकूण आहेत वस्तू 4 नग. आणि बेरीज आपल्याला करायची. बेरीज करताना काय करायचे? दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह मांडून घ्यायचे. पेन्सिल 3.5 रुपये, खोडरबर 6 रुपये 50 पैसे, पेने 9 रुपये 25 पैसे आणि वही आहे 15 रुपये 25 पैसे. आता ही बेरीज करताना 5 + 5 10 हाताला 1, 5 + 5 10, 10 4 14 1 15 हाताला 1, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. 3 + 6 9, 9 + 9 18, 18 आणि 1 19, 19 + 5 24 हाताले 2, 2 + 1 3. उत्तर आलेलं आहे 34 रुपये 50 पैसे. या ठिकाणी रक्कमेमध्ये टाकायचं आहे 34 रुपये 50 पैसे. या पद्धतीने हे बिल तयार करायचं आहे. कुठल्याही वस्तूचं बिल या पद्धतीने बनवलं जातं. आकडा एका गुणासाठी प्रश्न आहे. आकृतीचा छायांकित भाग दर्शविणाऱ्या अपूर्णांकाचा पर्याय क्रमांक चौकटीत लिही. आता आकृतीमध्ये आपल्याला 4 भाग रंगवलेले आहेत. एकूण किती भाग आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. एकूण 10 समान भाग आहेत. त्या 10 समान भागापैकी 1 2 3 4 भाग रंगवलेले आहेत. आणि हे जर दशमान पद्धतीत केलं तर 10 पैकी 4 भाग म्हणजे 0.4 भाग. पर्याय क्रमांक 2. पर्यायाचा क्रमांक या ठिकाणी चौकटीमध्ये नोंदवायचा आहे. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 पहा. खाली दिलेली उदाहरण सोडव. गुण आहेत 5. त्यामध्ये पहिला प्रश्न 70 अंश मापाचा कोन काढून कंपास व पट्टीचा उपयोग करून दुभाग. आपल्याला कोन काढायचा आहे 70 अंश मापाचा. तुम्ही विद्यार्थ्यांनी काय करायचंय? कंपासचा वापर करून हा कोन काढायचा आहे. कोन काढताना सर्वप्रथम एक खालची बाजू काढून घ्यायची आणि त्यांना नाव द्यायचे ए बी या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला काय करायचंय? 70 अंश मापाचा कोन काढायला सांगितलाय. कोन मापक तुम्ही कोणत्याही बिंदूवर ठेवा. ए बिंदूवर ठेवा किंवा बी बिंदूवर ठेवा.
या ठिकाणी बी बिंदूवर ठेवलं कोनमापक मधलं टोक, तर आपल्याला ए पासून शून्याकडून मोजायला सुरुवात करावी लागेल. म्हणजे कोनमापकावर 70 ज्या ठिकाणी येणार आहे, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, तर या ठिकाणी 70 येईल. मग 70 आणि हा जो बिंदू नवीन तयार झालेला सी, ते काय करायचंय, रेषेने जोडून घ्यायचे. रेषेने जोडल्यानंतर हा तुमचा कोन तयार झालेला आहे 70 अंश मापाचा. याचं माप 70 आहे. आता हा तुम्ही इकडच्या बाजूने काढू शकता, तर तुम्हाला कोनमापक ए बिंदूवर ठेवावं लागेल. आता पुढे काय म्हटलेले, कंपास व पट्टीचा उपयोग करून दुभागायचा. आता कोन दुभागताना काय करतो आपण, कंपास मध्ये ठराविक अंतर घेतो आणि कोनाच्या दोन्ही बाजूला ठराविक अंतरावर खुणा करून घेतो. अशा पद्धतीने कंपास मध्ये अंतर करून तुम्ही खुणा करून घ्यायचा आणि नवीन जे बिंदू तयार झालेले आहेत त्या दोन्ही बिंदूवर पुन्हा लोखंडी टोक ठेवायचं कंपासचा आणि आतल्या बाजूने अशा खुणा करून घ्यायच्या. आता त्यांचा एक नवीन छेदन बिंदू तयार झालेला आहे. त्यांना सुद्धा काय करायचं, या पद्धतीने ते जोडून घ्यायचं. म्हणजे आपला कोन काय झालेला असेल, दुभागलेला असेल. म्हणजे कोन हा बायसेक्ट झालेला असेल, अँगल बायसेक्टर दिलेला आपल्या कोनाचा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी काय करायचे, कुठलाही प्रश्न आला, कुठेही मापाचा कोन आला तरी तो याच पद्धतीने दुभागायचा आहे. एकूण 2 गुणासाठी हा प्रश्न असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, खालील आकृत्या पाहून जोड्या लाव. खाली एकूण 4 आकृत्या दिलेल्या आहेत, कोन ए, बी, सी आणि डी. तर कोनाचे नाव, पहिला कोन आहे सरळ कोन. सरळ कोन हा 180 अंशाचा असतो, स्ट्रेट अँगल. आकृतीमध्ये ही आकृती कोन बी नंबरची जी आकृती आहे ती 180 अंशाचा कोन आहे, त्यामुळे उत्तरामध्ये लिहायचं इथं बी. आता पूर्ण कोन म्हणजे कम्प्लीट अँगल हा पूर्ण 360 अंशाचा असतो. पहा या ठिकाणी हा कोन जो आहे तो पूर्ण फिरून पुन्हा जागेवरती आलेला आहे, म्हणजे कोन सी हा पूर्ण कोन आहे. आता प्रविशाल कोन हा 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी तो खालच्या बाजूने असतो. म्हणजे आकृती क्रमांक ए मध्ये हा प्रविशाल कोन खालच्या बाजूने येऊन दाखवलेला आहे, त्यामुळे उत्तर आहे ए. या पद्धतीने तुम्ही कोणत्याही कोणाच्या मापावरून तुम्ही हा प्रकार ओळखू शकता. पुढील प्रश्न क्रमांक 8, सूचनेनुसार कृती कर. गुण आहेत 3. त्यामध्ये पहिला प्रश्न, खाली दिलेल्या दोन्ही आकृतीस जास्तीत जास्त सममिती अक्ष काढ. आणि कोणत्या आकृतीस जास्त सममिती अक्ष आहेत. सममिती अक्ष म्हणजे काय, दिलेल्या आकृतीमध्ये 2 समान भाग झाले पाहिजेत, समान दोन्ही बाजूने, त्याला म्हणतो आपण सममिती अक्ष. आता पहिली जी आकृती आहे याला जर आडवा अक्ष टाकला तर त्याचे 2 समान भाग होणार नाही, कारण वरचा भाग हा वर्तुळाचा आहे, खाली चौकोनाचा आहे, त्यामुळे ही सममिती अक्ष आडवी होणार नाही. आपल्याला काय करावं लागलं नाही, उभा अक्ष टाकावा लागणार. उभा अक्ष टाकल्यानंतर आकृतीचे 2 भाग होतात, म्हणजे या आकृतीला फक्त एकच अक्ष काढता येईल. आता दुसरी जी आकृती आहे त्या दुसऱ्या आकृतीला अनेक अक्ष काढता येतील. ही जर आपण रेषा काढली तर त्या आकृतीचे 2 समान भाग होतील. त्यानंतर ही अशी एक रेषा काढली तर त्याचे सुद्धा 2 समान भाग होतील. या बिंदूतून सुद्धा आपण जाणारे सुद्धा आपण सममिती अक्ष काढू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हे 3 काढता येतील. आणखी सुद्धा तुम्हाला सममिती अक्ष टाकता येतील या रेषेतून जाणाऱ्या मधोमध, म्हणजे आकृतीचे समान भाग होतील. अशा पद्धतीने तुम्हाला आकृतीमधून अनेक सममिती अक्ष काढता येतील. तर आपल्याला काय विचारलेले, टिंबटिंब या आकृतीस जास्त सममिती अक्ष आहेत. आकृती अ पेक्षा आकृती ब ला सममिती अक्ष जास्त आहेत, त्यामुळे उत्तर लिहायचं आकृती ब या आकृतीत जास्त सममिती अक्ष आहेत. एकूण 2 गुणासाठी हा प्रश्न असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आकडा 12, खाली दिलेली रेषा सममित अक्ष होईल अशी आकृतीची दुसरी बाजू पूर्ण कर. या ठिकाणी आपल्याला
एक अर्धी बाजू इथे दाखवलेली, मी थोडीशी हायलाइट करतो, आपल्याला थोडा भाग स्पष्ट दिसत नाही. तर या पद्धतीने अर्धी सममिती दिलेली आहे आपल्याला, ती आता पूर्ण करायची आहे आपल्याला. आता ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्या सारखीच दुसरी त्याच्या विरुद्ध बाजूला काढा. आता ही रेषा तिरपी आहे, तर या ठिकाणी तिरपी रेषा काढून घ्यायची. त्यानंतर पुढं सरळ, पुढं खाली आणि पुन्हा आडवी. त्यानंतर पुन्हा पहा तिरपी रेषा दाखवलेली. आता ही रेषा आपण खालची काय करू, 2 चौरस मध्ये पूर्ण करून घेऊ. आता ही वरची रेषा आणि याला जोडून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला काय होईल, दुसऱ्या दिलेल्या आकृतीची दुसरी सममिती बाजू पूर्ण करता येईल. एकूण 1 गुणासाठी हा प्रश्न असणार आहे. कसली आकृती आल्यानंतर पहिली जी बाजू आहे जशीच्या तशी दुसरी बाजू काढून घ्यायची आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय सांगितले पहा, एका शाळेतील मागील 5 दिवसात शिजवलेल्या तांदळाची माहिती खालील तक्त्यात दर्शवलेली आहे. या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढ. प्रमाण दिलेले y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 3 किलोग्राम घेणे. आता 3 किलोग्राम प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. आता आकृती काढताना काय करायचंय, आलेखाची आकृती काढताना अगोदर रचना करताना आपण x अक्ष आणि y अक्षाशी रचना करतोय. पहिल्यांदा काय करायचंय, x अक्ष आणि y अक्ष काढून घ्या. या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे, तर ते आपण काय करायचंय, काढून घेऊ आपण. पहा हा x अक्ष आणि उभा जो आहे तो y अक्ष. त्यानंतर आपले जे प्रमाण आहे ते प्रमाण आपल्याला या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये लिहावं लागेल. प्रमाण ते आपल्याला दिलेलं आहे 1 सेंटीमीटर साठी 3 किलोग्राम. आता पुढे काय करायचंय, 1 किलोग्रामला 1 सेंटीमीटरला 3 3 6 3 चपाटीतील पाडा येईल 9 3 चौक 12 3 5 15 3 7 18 3 7 21 3 8 24. 24 जास्तीत जास्त आहे त्यामुळे 24 पर्यंत घ्या. इथं बाण दाखवायचा, हे काय आहे ते त्या ठिकाणी लिहायचंय. ते तांदूळ आहे किलोग्राम मध्ये, आणि खाली या ठिकाणी आपल्याला वार दाखवायचे आहेत. आता स्तंभ काढताना सुरुवातीला काय करायचंय, वार सोमवार आहे पहा. सोमवारचे प्रमाण तांदूळ शिजवलेला तांदूळ आहे 18 किलोग्राम. आता 18 या ठिकाणी आहे. सोमवार आपल्याला या ठिकाणी एक सरळ रेषा काढून घ्यावा लागेल. त्यानंतर पुन्हा आडवं 1 सेंटीमीटरचं माप, आणि पुन्हा त्याला काय करायचं आहे, खाली घ्यायचं आहे. म्हणजे हा आपला सोमवार तयार झाला. त्यानंतर मंगळवार 15 प्रमाण आहे, तर 15 कुठे, या ठिकाणी 1 सेंटीमीटरचं अंतर त्यांच्यामध्ये ठेवायचंय. इथं 15 आहे पहा, आडव्या ओळीला 15, पुन्हा आडवी ओळ, आणि पुन्हा ती रेषा खाली जोडून घ्यायची. आणि बुधवारसाठी 21 आहे, 21 या ठिकाणी आहे. 1 सेंटीमीटरचं अंतर ठेवून या ठिकाणी तुम्ही स्तंभालेख काढून घेऊ शकता, आणि ही रेषा खाली ओढून घ्यायची आहे. आणि शेवटी गुरुवार आणि शुक्रवार, गुरुवारसाठीचे जे प्रमाण आहे शिजवण्याचं ते 18 किलोग्राम आहे. म्हणजे 18 पर्यंत आपल्याला हा स्तंभ काढून घ्यायचा आहे. उभी आणि आडवी रेषा मॅच होईल या पद्धतीने. त्यानंतर शुक्रवार 24 आहे, म्हणजे 24 किलोग्राम म्हणजे सर्वात उंच स्तंभ आपल्याला घ्यावा लागेल 24च्या या ठिकाणी. आणि आपली आकृती या पद्धतीने तयार झालेली आहे साधा स्तंभालेखाची. खाली आपल्याला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शेवटी शुक्रवार या पद्धतीने सर्व बाबी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील. कुठलाही स्तंभालेख आला तर या पद्धतीने काढून घ्या. 10 नंबरचा प्रश्न बघा. खाली दिलेली उदाहरणे सोडव. गुण आहेत 5. आकडा 60 व 100 यांचा मासावी किती? तोंडी प्रश्न विचारलेला आपल्याला. उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीतली.
आता मसावी म्हणजे काय? 60 आणि 100 यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या. 100लाही भाग गेला पाहिजे त्या संख्येने आणि 60लाही भाग गेला पाहिजे त्या संख्येने. तर 15 पहा पहिला पर्याय. 15ने ते काय 100ला भाग जाणार नाही, 60ला जाईल पण 100ला जाणार नाही, त्यामुळे 15 हा पर्याय बाद. 25ने 100ला भाग जाईल, 60ला जाणार नाही, त्यामुळे हा सुद्धा पर्याय बाद. आता 20 आणि 20ने दोन्ही संख्येला भाग जातोय, 20 त्रिक 60 आणि 20 100. 10ने सुद्धा जातोय, परंतु आपल्याला मसावी म्हणजे मोठ्यात मोठी, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. उत्तराचा पर्याय क्रमांक 3 चौकटीमध्ये लिहायचा आहे. बागडा बा, झेंडूची 48 फुले आणि शेवंतीची 60 फुले आहेत. प्रत्येक हारात सारखीच फुले असणारे हार करायचे आहेत. तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असतील? पहा, आपल्याला झेंडूची फुले आहेत 48 आणि शेवंती आहे 60. पहा, आता सारखीच फुलं असणारी हार तयार करायचे म्हणजे आपल्याला 48 आणि 60 यांचा मसावी काढावा लागणार आहे. आपण मसावी काढायला शिकलेलो आहे 6वीला. 6वीसाठी आपल्याला यादी पद्धतीने मसावी आहे, 7वीसाठी मुळावयव पद्धतीने आहे. आपण काय करू, 48चे सर्व विभाजक लिहून घेऊ आपण. 1 2 3 4 6 8, त्यानंतर 12 24 आणि 12 नंतर 16 24 आणि 48. तर 60चे विभाजक लिहूया. 1 2 3 4 5 6, त्यानंतर 10 12, त्याच्यानंतर 15 20 30 आणि 60. सामायिक विभाजक त्यांचे पहा. सामायिक विभाजक, आता सामायिक मध्ये काय काय ते आपण लिहून घेऊया. सामायिक विभाजकामध्ये सुरुवातीला 1 आहे, 1ला गोल करायचे. 2 आहे, 3 सुद्धा सामायिक आहे, 4 सुद्धा सामायिक आहे, 6 सुद्धा सामायिक आहे, 8 नाही, 12 सामायिक आहे. त्यानंतर पुढे सामायिक पहा 16 24 48, खाली नाही येत कुठलाच. आता याच्यामध्ये मसावी काढताना काय करतो, सामायिक मधला मोठात मोठा विभाजक तो आहे 12, त्यामुळे त्यांचा मसावी आलेला आहे 12. म्हणजे याचा अर्थ आपण काय करायचं आहे, शेवंतीची आपल्याला 60 फुलं आहेत, 12ने 48 आणि 60ला भाग जाणार आहे. मग झेंडूची जी 48 फुलं आहेत त्याला जर 12ने भागलं तर 4 हार तयार होतील, आणि शेवंतीची 60 आहेत त्याला 12ने भागलं तर 5 हार तयार होतील. म्हणजे प्रत्येक हारामध्ये समान फुलं असणार आहेत, म्हणजे प्रत्येकी 12 12 12 या पद्धतीने फुलं असणार आहेत. अशा पद्धतीने मसावीचा वापर करून हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढील प्रश्न पाहूया. एका राज्य मार्गावर दर 10 किलोमीटर अंतरावर सार्वजनिक स्वच्छतागृह, पहा सार्वजनिक स्वच्छतागृह जे आहे ते दर 10 किलोमीटर अंतरावर आहे. पहा 10 किलोमीटर, आणि दर 25 किलोमीटर अंतरावर उपहारगृहाचे बांधकाम करावयाचे आहे. पहा उपहारगृह म्हणजे हॉटेल. उपहारगृहाचं अंतर जे आहे दर 25 किलोमीटर अंतरावर. तर पहा, तर दोन्ही सुविधा एकाच ठिकाणी कमीत कमी किती अंतरावर उपलब्ध होत जातील. आता हा प्रश्न सुद्धा आपल्याला लसावी मसावीचा वापर करून सोडवायचा आहे. या ठिकाणी आपल्याला लसावी वापरावं लागेल, कारण स्वच्छतागृह हे दर 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि उपहारगृह हे दर 25 किलोमीटर अंतरावर असणार आहे. मग या ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला 10 आणि 25चा लसावी काढावा लागणार. म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल,
10ने विभाज्य असणाऱ्या संख्या म्हणजे 10चा पाडा म्हणजे 10च्या पट्टीतील 10, 20, 30, 40, 50, 60, 70 पुढे भरपूर संख्या आहेत. आता 25ने विभाज्य म्हणजे 25चा पाडा 25, 50, 75, 100 म्हणजे याचा अर्थ काय, स्वच्छतागृह दर 10, 20, 30, 40, 50 किलोमीटर अंतरावर असणार आहे आणि उपहारगृह हे 25, 50, 75, 100 या अंतरावर असणार आहे. पुढे भरपूर आहेत. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, दोन्ही सुविधा एकाच ठिकाणी कमीत कमी किती अंतरावर उपलब्ध असतील. कमीत कमी याचा शब्दाचा अर्थ असा आहे, त्याचा लसावी काढायला म्हणजे लसावी काढायचा आपल्याला 10 आणि 25चा लसावी. सामायिक विभाज्य पाहिजे परंतु तो लहानात लहान पाहिजे. 10 या ठिकाणी नाही, 25 नाही, 20 इथं 50 आहे आणि 10च्या ठिकाणी 50 आहे म्हणजे 10 सुरुवातीपासून 50 किलोमीटर अंतरावर स्वच्छतागृह सुद्धा असणार आहे आणि 50 किलोमीटर अंतरावर उपहारगृह सुद्धा असणार आहे. लसावी 50 आलेला आहे, याचा अर्थ दोन्ही सुविधा कमीत कमी 50 किलोमीटर अंतरावर उपलब्ध असणार आहेत. या पद्धतीने 2 गुणाचा प्रश्न सोडवायचा आहे. लसावी आणि मासावीचे उपयोजन तुम्हाला करता आलं पाहिजे. आता शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. 4ने विभाज्य असणाऱ्या संख्या ओळख व लिही आणि 2 गुणासाठी हा प्रश्न आहे. 4ने विभाज्य असणाऱ्या संख्या. आता 4ने विभाज्य असणाऱ्या संख्या म्हणजे त्यासाठी आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या आलेल्या पाहिजे. त्यासाठी टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, त्या जर कसोट्या तुम्हाला माहित नसतील तर आपल्या युट्यूब चॅनलवर विभाज्यतेच्या कसोट्या हा व्हिडिओ उपलब्ध आहे, तर व्हिडिओ जरूर पहा. आता 4ने कसोटी काय सांगते 4ने विभाज्यतेची, तर दशक आणि एकक स्थान या 2 अंकांची मिळून जी संख्या तयार होईल त्या संख्येला 4ने जर पूर्ण भाग गेला तर दिलेल्या संपूर्ण संख्येला सुद्धा पूर्ण भाग जातोय. म्हणजे काय करायचं, संख्येतील शेवटचे 2 अंक पाहायचे, त्याला जर 4ने भाग गेला तर पूर्ण संख्येला सुद्धा 4ने भाग जातो. पहिली संख्या या ठिकाणी 312, शेवटचे 2 अंक आहेत 12. आता 12ला 4ने भाग जातो त्यामुळे 312ला सुद्धा पूर्ण भाग जाईल 312. या ठिकाणी शेवटचे 2 अंक आहेत 08, 8ला 4ने भाग जातो त्यामुळे 108ला सुद्धा पूर्ण भाग जाईल. त्यानंतर 69, 69ला 4ने भाग जात नाही, 18ला सुद्धा भाग जात नाही त्यामुळे ही सुद्धा संख्या नाही. 20 आहे, या ठिकाणी 20ला भाग जातो म्हणजे 420ला सुद्धा भाग जाईल. त्यानंतर 26ला नाही भाग जात, 39ला सुद्धा नाही जात. 16 आहे, 16ला भाग जातो म्हणजे 316ला भाग जाईल. अशा पद्धतीने 4ने विभाज्य असणाऱ्या एकूण 4 संख्या आहेत. अशा पद्धतीने कसोट्यांचा वापर करून हा प्रश्न सोडवायचा आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि तुम्ही अद्यापही जर ई स्टडी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी टाटा, बाय बाय, धन्यवाद.